उमा माईंच्या मांडीवरती डोकं ठेवून इतकी रडत असते. माई तिची समजूत घालतात की उमा, अगं कशाला स्वतःला इतका त्रास करून घेते. उमा सांगते की माझ्या आयुष्यात काय बी चांगलं घडत नाही आहे. माई तिला समजावतात की अगं उमा, अशी कशी काय म्हणते. अगं तुझं इतकं छान घर आहे, तुझा इतका चांगला नवरा आहे जो तुझ्यावरती इतकं प्रेम करतो. अगं फक्त तुझ्यासाठी त्याने इतकं कष्ट केलं, स्वतःचं सुंदर घर बी बांधलं, तुझ्या डोळ्यात कधी बी पाणी येऊ दिलं नाही. आणि आता घर म्हटलं की थोड्याफार कुरघोडी आल्याच. आणि त्यात ती पद्मा, डोक्यातला राग इसरायला तयार नाही, नेहमी वाकड्यातच शिरत असते ती. उमा माईंना घट्ट मिठी मारते आणि विचारते की समजच चांगलं होईल ना व. माई तिला धीर देतात की उमा, सगळंच चांगलंच आहे आणि पुढेही सगळं चांगलंच होणार आहे. आता स्वतःचे अश्रू पुसत असताना उमाच्या लक्षात येतं, तिच्या पदराला बांधलेली गाठ ती पाहते. माईंना ती आनंदाने सांगते की आई, अगं मी तुझ्यासाठी आणि पद्माताईसाठी हो देवाचा धागा आणला होता. आणि ती पटकन माईंच्या हातात तो धागा बांधते. इकडे राघव अन्वी दोघेही पुन्हा समोरासमोर येतात. एकमेकांना पाहतात आणि पुन्हा हाडतूड चालू होते. अन्वीला पाहताच राघव तिच्यावरती इतका चिडतो की वाटलंच होतं मला, अगदी करेक्ट वेळेला आलीस. हे बघ, मंदिरात आत जा आणि देवाची नाक घासून माफी माग. अन्वी तर विचारते की पण का. राघव तिला सांगतो की अगं तुझ्यामुळेच तर अडकलोय ना मी. तुला वाचवायला गेलो नसतो ना, त्याला सगळ्या लफड्यात पडलोच नसतो. जे काही झालंय ना, फक्त तुझ्यामुळे झाले. एक तुझा तो कोण, तो बॉयफ्रेंड आहे ना, तो सनी कोण, त्यावर अन्विता सांगते की रोशू. राघव सांगतो की हां तोच तो, एक नंबरचा वाईट पोरगा आहे, लांब राहतो त्याच्यापासनं, नाहीतर तुला बी फसवल, तुझ्याकडनं समजे पैसे उकळेल आणि देईल तुला सोडून. अन्विता राघवसमोर मुद्दाम नाटक करतोय की काय सांगतोस, तू खरं बोलतोयस. राघव म्हणतो की नाही तर काय. त्यावर अन्विता सांगते की थांब, मी आत्ताच्या आत्ता त्याला फोन करते आणि ब्रेकअपच करते त्याच्यासोबत. राघव खुश होतो, उलट त्याला वाटतं की बरं झालं. अन्विता मुद्दाम नाटक करते की अरे माझा फोन गाडीतच राहायला वाटतंय, तो तुझा फोन दे. राघव पटकन फोन देतो. अन्विता सुरुवातीला त्याला दमदाटी करण्याचा नाटक करते आणि मुद्दामच त्याला सांगते की रोशू, आज रात्रीची पिक्चरची तिकीटं बुक केलेत ना तू. काय सांगतोस, आज जमणार नाही. ठीक आहे, आपण उद्या जाऊयात. राघव नुसता खाऊ का गळू नजरेने बघत असतो तिला. मुद्दाम अन्विता राघव समोर रोशनशी गोडगोड बोलत असते. त्याचा इतका चळफळाट होतो. इकडे उमा पद्मासाठी पण माईंना धागा देते. माई तिला परत एकदा धीर देतात की सगळं काही चांगलं होईल. आणि माई आता घरी जायला निघतात. माई जेव्हा इकडे बाहेर येतात त्यावेळेला राघव आणि विदा दोघांचाही वाद चालू असतो. राघव तिच्या हातून फोन हिसकावून घेतो की त्याच्याशी गोडगोड बोलायला फोन दिला नव्हता मी तुला, त्याच्याशी ब्रेकअप करायला फोन दिला होता. आणि इकडे ज्या दिवशी तू पोरगा फसवल ना तुला, त्या दिवशी तुझ्यावर रडायची पाळी येईल, मग मी पण वस्तू दारात तुझ्यावरती हसत. माई त्या दोघांकडे कौतुकाने पाहतात आणि मनात विचार करतात की या दोघांमुळेच आशा आहे की शिवनाथ आणि पद्मातलं वैर हे दोघंच मिटवतील. इकडे शिवनाथच्या डोक्यातून पद्माने दिलेला जो श्राप होता तो काही जाता जात नसतो. या सगळ्याचा त्याला इतका त्रास होतो. त्यात त्याने रागाच्या भरात पोरांकडून घेतलेलं ते वचन ते त्याला आठवत असतानाच तिथे बंटी मामा हजर होतो. शिवनाथने स्वतः त्याला बोलवलेलं असतं. बंटी मामा आल्यानंतर जेव्हा तो हाक मारतो, तिकडे किचनमध्ये उमा काम करत असते, तीही थांबते. शिवनाथ विचारतो की या श्रीचं प्रकरण तुला ठाऊक होतं. बंटी मामाला काय उत्तर द्यावं सुचत नाही, पण तो सांगून टाकतो की नाही नाही दाजी, खरंच नाही. शिवनाथ भडकतो की मग काय माहिती असतं. मिळून मिसळून ते हुंडारत असतं ना व गावात. मामा म्हणून भाच्यावरती लक्ष ठेवावं असं वाटलं नाही का तुला. नशीब त्या माधवचं काय नाही असलं प्रकरण म्हणून. त्या दोघांना त्याचा गुण घ्यायला येत नाही का. आणि तो बंटी मामाकडे चौकशी करतो की त्या राघवचा आहे काय. बंटी मामा शपथ घेऊन सांगतो की नाही दाजी नाही, तो असलेल्या लफड्यात पडणाराच पोरगा नाही. शिवनाथ इतका हळवा होतो.
तो म्हणतो की त्या पद्माने दिलेल्या श्रापामुळेच हे समज घडतंय. माझं घर तुटू नये यासाठी माझी धडपड चालू आहे. माझ्या पोरासने ते काय पर दिसत नाही आहे. माझ्या एका चुकीमुळं माझ्या उमाचं माहेर कायमचं तिच्यापासनं तुटलं. बिचाऱ्या उमानं माझ्या पायी काय काय सहन नाही केलं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली होती ती, पण माझ्यासाठी तिनं समद काय तोडलं. माझ्या पिरमा खातर माझ्यासोबत राहिली, काट्या कुट्यात राबली, झोपडीत दिवस काढलं तिनं. एकदा माझ्या उमापासनं तिचं घर तुटलंय, पण आता जर पुन्यांदा घर तुटलं तर माझी उमा कधीच सहन नाही करू शकणार ते. उमा तिकडून सगळं काही ऐकत असते. शिवनाचं आपल्यावरती किती प्रेम आहे, किती जीव आहे, हे ऐकूनच तिचं मन इतकं भरून येतं. माझं घर मला कधी बी तुटू द्यायचं नाही आहे आणि त्यासाठी मला माझ्या लेकरांची साथ हवी. आतून शिवनात किती खचला आहे, किती तुटला आहे याची जाणीव होताच बंटी मामा त्याला धीर देतो की नाही दाजी नाही, आपलं घर कधी बी तुटणार नाही, खरंच कधी बी तुटणार नाही. आणि आपले अश्रू पुसून बंटी मामा तेथून निघून जातो. पण शिवनाथ स्वतःशीच बडबडतो की जोवर पद्माच्या मनातला राग जात नाही तोवर माझ्या मनातली बी भीती कधीच संपणार नाही. इकडे माई उमाने पद्मासाठी दिलेला धागा तिच्या हातात बांधत असताना अन्विता, छाया दोघेही तिथे हजर होतात. छाया आल्यानंतर आता चेष्टा करते की हे मात्र बरं आहे तुमचं, म्हणजे लेक लाडकी आणि सून दोडकी. लेकीसाठी आणायचं कळलं धागा आणि सुनासाठी ते नाही कळलं तुम्हासनी. त्यावेळेला पद्माला लहानपणीचा तो किस्सा आठवतो की किती आवडीने उमाने खंडोबाचा धागा आणला होता, किती प्रेमाने पद्माच्या हातात बांधला होता. कायम खंडोबाचा आशीर्वाद तिच्या पाठीशी राहावं म्हणून. लहानपणीचा तो क्षण आठवतो आणि टचकन पद्माच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. तिला उमाची आठवण येते आणि नंतर तिला पुन्हा शिवनाथ उमाच्या लग्नाचा प्रसंग काय आठवतो की तिच्या डोक्यात तिडीक जाते. रागाच्या भरात माईने बांधलेला तो धागा ती एका क्षणात काढून छायाच्या हातात टेकते आणि सांगते की मला न काय असला धागा, माझा नाही विश्वास असल्यावरती. छायाला वाटतं की ती तशी म्हटली म्हणून बहुतेक पद्माला राग आला असावा, म्हणून ती समजूत घालते की अहो म्या तर गमतीत बोलले, बरं आणा इकडं, म्या बांधते तुमच्या हातात. पद्मा चिडते तिच्यावरती की एकदा नगं म्हणून सांगितलेलं कळत नाही आहे का, आणि चिडून निघून जाते. बिचारा माईंना इतका त्रास होतो या सगळ्याचा. इकडे माधव, श्रीधर आणि राघव तिघेही विचार करत असतात. माधव तर म्हणतो की कधी कधी असं वाटतं ना की समज काय आपसने सांगून मोकळं व्हावं, पुढे जे काय होईल ते होईल. त्यावर श्री चिडतो की ए दादा, काही बी होऊ शकत नाही, माझं बघितलंस का तू, काय झालं का, आज माझ्यामुळे एवढा समजा राडा झाला घरात, आणि हे ना हे सगळे ह्याच्यामुळे झाले. सगळं राघववरच शिकतात. राघव पण म्हणतो की हां माझ्यामुळेच झाले. अरे तुम्ही सांगू शकत नव्हतात ना म्हणून मी तुमच्या वतीनं बोललो आप्पासनी. त्यावर श्री म्हणतो की तिथं तर चूक झाली ना, दुसरा काय तर मार्ग काढलाच असता की. राघव विचारतो की इतके दिवस मार्ग शोधत होता ना, व सापडला का तुला. श्रीची चिडचिड होते की काय बी होऊ शकत नाही बघ, आप्पा कधी बी आपल्याने समजूनच नाही घेऊ शकत. तेव्हा तिथे बंटी मामा येतो आणि त्यांचे असे काही कान उघडणे करतो का, वा र वा भाच्यानं वा, तुम्ही कधी तुमच्या आप्पासनी समजूनच नाही घेतलं र. अरे लेकराच्या हातून काही बाई चूक घडते तेव्हा आईबाप ओरडतात त्यांच्यावरती, रागवतात का तर पुण्यांदा अशी काही चूक करू नये म्हणून. अरे पण ज्याला लहानपणापासून आईबाप म्हणजे काय माहितीच नाही, ती लहानपणापासून अनाथ म्हणून जगणं आणि वाढणं काय असतं हे तुम्हाला कधी बी कळणारच नाही र. अरे तुमच्या वाट्याला ते दुःख होऊ नये ना म्हणून तुमच्या बापानं कवच असं घट्ट धरलं आहे तुमच्या भोवती आणि ते टोचतं होय तुम्हाला. अरे तुमच्यासाठी एवढं कष्टा खाऊन एवढं कष्ट करून तुमच्या बापाने एवढं मोठं जग उभं केलं आणि तुम्ही काय म्हणता की तुमच्या आप्पासने काय बी समजत नाही. जाऊ देत पोरानो, लय रात्र झाले, झोपा आता. माधव तो झोपी जातो, पण अचानकच श्रीचा फोन वाजतो. फोन पिऊचा आलेला असतो. ते विचारते की कुठं आहेस र. तो सांगतो की घरातच आहे, बोल की.
पिहू सांगते की दरवाजा उघड, मी आले इथं. श्रीला आता मोठा धक्काच बसतो की. राघव विचारतो की काय 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 झालं. श्री त्याला गप्प बसायला सांगतो आणि धावतच तो बाहेर जातो. राघवही त्याच्या पाठोपाठ जातो. पटकन दरवाजा उघडतात दोघे आणि गेटकडे धावत जातात. ज्या क्षणी श्री गेट उघडतो ना, त्या क्षणी पिहू भाचकन आत घुसणार तर श्री तिला पटकन बाहेर ढकलतो. पिहू त्याचा हात झटकते की काय चाललंय रे तुझं, माझा फोन का घेत नव्हता तू. श्री सांगतो की अगं आत्ता घेतला की. पिहू विचारते की आत्ता घेतला ना, मग दिवसभर काय करत होतात. श्री तिला ओरडतो की ते महत्त्वाचं नाही आहे, तू कशा पाय आली आहेस इथं. हे बघ आप्पासनी जर समजलं ना की संपल, तू जा इथनं. पण पिहू त्याला अट घालते की मी जायला नाही, मी कायमची राहायला आले. हे बघ माझी बॅग घेऊनच इथे आले. एक तर तू मला घरात घेऊन चल, आप्पासनी तुझ्या समज काही सांग, नाहीतर आत्ताच्या आता एक काम कर, तू मला इथनं कुठं बी घेऊन चल. आता पिहूने इतकी धक्कादायक अट ठेवलेली असते की श्रीला काय करावं सुचत नाही. तो समजावतो की पिहू ऐक की माझं, तू आता इथनं जा, मी आप्पासनी समज काही सांगतो की. पिहू त्याच्यावरती रागवते की कधी बोलणार आहेस तू हे समज, माझंच चुकलं, मी ना तुझ्यावरती विश्वास ठेवायला तर नको होता. तुझं ना प्रेमच नाही आहे माझ्यावरती. मला मिळवण्यासाठी तू कधी बी काहीच केलं नाही. त्यावर श्री म्हणतो की असं कसं काय बोलते तू, अगं मी आलो होतो की तुझ्या घरला. त्यावर पिहू सांगते की ते तुझा भाऊ घेऊन आला ना म्हणून आलता. राघवला आता तर हसू येत असतं. त्यात आता पिहू अचानकच बोलते की हे बघ मला समजलंय आता. श्री विचारतो की काय समजलंय. पिहू सांगते की तू माझ्यावरती खरं प्रेम कधी केलंच नव्हतं, तू माझ्यासोबत फक्त टाईमपास केला. आता मात्र राघव चिडतो. राघव म्हणतो की वहिनी हे बघ, तू माझ्या भावाला काही बी बोल, पण त्यानं तुझ्यासोबत टाईमपास केला हे असं अजिबात बोलायचं नाही. अगं माझा भाऊ श्रीधर कधीच कुठल्या पोरीसोबत टाईमपास नाही करणार, तसे संस्कार नाही आहेत आमच्या घराचे. आमचे आप्पा आहेत जरा हिटलर आणि त्यात येऊ भितरा, नाहीतर यवाना मी तुमच्या बाळाचा काका पण झालो असतो. त्यावर श्री रागावतो की डायलॉग बाजी, मी मग अशी काय म्हणलं तुला, काय म्हणलं, समजा तुझ्यामुळं झाले. त्यावर राघव सांगतो की ठीक आहे, तो रिस्क घ्यायला तयार होतो. समजा माझ्यामुळे झालं आहे ना माझ्यामुळं, आता मीच निसतातो. उद्याच्या उद्या तुमच्या दोघांचं लगीन लावून टाकतो. बोला हाय का तयार तुम्ही. आता खरंच श्रीधर तो फट्टूच आहे, तो नकारार्थी मान डोलवत असतो. राघव म्हणतो की मी तयार आहे, समजा वाईटपणा माझ्याकडं, तुमचं लगीन बी लावून देतो, पण माझी फक्त एक अट आहे प्रियंका वहिनीसाठी. त्यावर पिहू विचारते की काय. राघव सांगतो की हे बघ, सून म्हणून आमच्या घरला आल्यावर तू नेहमी माझ्या आयाप्पांचा आदर राखायचा, त्यांच्या सन्मानाला कधी बी कुठली बी ठेच पोचू द्यायची नाही. आणि पद्माच्या घराकडं तो रागाने पाहत सांगतो की इकडच्या लोकांनी लई वाटतं की घरात आमच्या सुना आल्या की आमचं घर तुटणार म्हणून. माझी अट ही आहे की हे माझं घर तू कायमचं जोडून ठेवायचं. बोल हाय का तयार, देणार आहेस का वचन. राघव स्वतःचा हात पुढे करतो. श्री पिहू दोघेही एकमेकांकडेच बघत असतात. पण आतापर्यंत घाबरून भिवून बसणारा श्री मात्र आता हिमतीने पुढे होतो. राघवच्या हातावरती हात ठेवत त्याला वचन देत पिहूला तो अट घालतो की माझी पण हीच अट आहे, ती मान्य असेल तर मी लगीन करायला तयार आहे उद्या. पिहू थोडा विचार करते आणि ती पण वचन देऊन टाकते की मी हाय तयार, मला मान्य ही अट. राघव श्री दोघे इतके खुश होतात. राघव सांगतो की ठीक आहे मग उद्या ये मंदिरात. श्रीला तिथे घेऊन यायची जबाबदारी माझी, उद्या तुमचं लगीन होणार. आता श्री तिथे पिहूची समजूत घालतो की बाय माझी, अगं आता तर ऐक, एकटीच आली आहेस नवं इथं, चल सोडतो तुला घरला. पण पिहू अट घालते की हे बघ, तुम्ही जर उद्या माझ्या घरला मला घ्यायला नाही आलात ना तर मी खरंच आत्महत्या करणार आहे. श्रीच्या पोटातच गोळा येतो की. तो सांगतो की असं काय बी बोलू नकस. आता राघव इकडे तिकडे पाहतो की त्यांना कोणी पाहिलं तर नाही आहे ना, आणि तो तसाच पटकन गेट उघडून गेटच्या आतून
धावत घरात जातो. पण सगळा आता खेळ भास्करच्या लक्षात आलेला असतो. भास्करने गुपचूप लपून सगळं बोलणं ऐकलेलं असतं. भास्कर मनातच आनंद साजरा करतो की चला, म्हणजे शिवनाथचं पोरगं उच्चत्याला पोरगी घेऊन पळून जाणार तर आता या समद्यांमध्ये माझा हातभार तर लागला पाहिजेच की. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की श्री एका महत्त्वाच्या कामासाठी चाललाय असं त्याने शिवनाथ घरात त्यांना सांगितलेलं असतं. आणि श्री बाहेर पडण्यापूर्वी शिवनाथ उमाचे आशीर्वाद पण घेतो. त्यात राघवही त्याच्यासोबतच असतो. तोपर्यंत पिहूसुद्धा तेथून स्वतःची बॅग भरून घेते आणि तीसुद्धा आता घरातून बाहेर पडायला निघालेलीच असते. इकडे श्री राघव दोघेही घराच्या बाहेर पडताच पद्मा रुद्रला फोन करून त्यांच्यावरती नजर ठेवायला सांगते. माधव शिवनाथ दोघेही कामावरती जाताना एक किन्नर तिथे आडवा येतो आणि तो शिवनाथला आशीर्वाद देतो. शिवनाथ सांगतो की माझ्या घरात सुना चांगल्या येऊ देत आणि चांगल्या सुना आज आल्या तरी बी चालतील. मग ते आशीर्वाद देतात की सुना तुम्हाला आजच मिळणार. तिकडे श्री घाबरलेला असतो. तो सांगतो की 25 किलोचा पोटात खड्डा पडलाय र. त्यावर राघव म्हणतो की हां, मी रोज पोरी पळवतो नाही का. श्री म्हणतो की होय की. राघव चिडून विचारतो की काय, मी काय रोज पोरी पळवतोय. आता प्रेक्षकांनो, राघव आणि श्रीने खूप मोठं टोकाचं पाऊल उचललंय. पण आता त्यांचा प्लॅन लग्नाचा सफल संपूर्ण होईल काय, की पद्मा आणि भास्कर मध्येच काहीतरी खोडा घालतील. म्हणजे पुढचे भाग पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील.